ट्रेडर मराठी ट्रेडर गुरुमध्ये आपलं स्वागत. आज अपेक्षेनुसार मार्केटने एक मोठा मूव दिला. निफ्टी, बँक निफ्टी सर्वच इंडेक्स एक मोठ्या याने गॅपअप ओपन झाले आणि गॅपअप ओपन झाल्यानंतर निफ्टीचा साईडवेज राहिली. बँक निफ्टीने तरी 100-200 पॉईंटचा एक चांगला वरच्या दिशेचा मूव दिला. सेन्सेक्समध्ये आज एक्सपायरी होती. सेन्सेक्सने 100% लोकांचे 2 पैसे कसे खाता येतील एवढ्याकडेच लक्ष दिलं. हे सगळं पाहितलं आणि सध्याची मार्केटची चाल पाहितली आणि गेल्या 8 दिवसापूर्वीचं मार्केट पाहितलं तर गेल्या 8-15 दिवसापूर्वी आपल्याला असं वाटत होतं की मार्केट आता संपलं आहे, आपले की देशातली अर्थव्यवस्था बुडाली आहे, अशा पद्धतीने काहीतरी आपल्याला जाणवत होतं. मात्र गेल्या 4 ट्रेडिंग सेशनमध्ये 4च 1, 2, 3, 4 भलेही मध्ये 2-3-4 सुट्ट्या आल्या, म्हणजे ह्या 8-10 दिवसामध्ये मार्केट अनपेक्षित एवढी काही उच्चांकी त्यांनी खेळली. म्हणजे मग तुम्ही बघा, बँक निफ्टी खाली 49,000पर्यंत आली होती, ती 52,000वर गेली आणि निफ्टी तुम्हाला आश्चर्य वाटेल निफ्टी 21,751 पर्यंत आली, तर ती आज 23,344 पर्यंत गेली. आश्चर्य असो. आता 16 एप्रिलला की निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये नेमकं काय होणार आहे, टेरिफ वॉर कसं चालू आहे, त्याचबरोबर डाव झोन असेल किंवा US मार्केट काय सांगत आहे, या सगळ्याच्या आपण उहापोह करणार आहोत आणि उद्या आपल्या लेवल आपण सांभाळणार आहोत. आता मित्रांनो, खरं पाहिलं तर 2-3 गोष्टीकडे लक्ष ठेवायचं. गेल्या 8 दिवसाच्या कालखंडामध्ये आपण एक पाहतोय, म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्या पद्धतीच्या हालचाली होतात किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जर तेजीत असेल तर आपलं मार्केट तेजीत राहतं, आंतरराष्ट्रीय मार्केट जर पडलेलं असेल तर आपलं मार्केट पडलेलं राहतं. तर त्याच्यामुळं की आत्ता आपण 6 वाजता हा व्हिडिओ अपलोड करतोय, यानंतर डाव झोन, गिफ्ट निफ्टी, नसदाक किंवा अन्य सगळे जे US मार्केट आहे, या US मार्केटमध्ये नेमकं काय होतंय त्यावरून आपल्याला उद्याचं गॅपअप गॅपडाऊन हे तर लक्षात येईलच, परंतु त्यानुसार आपल्याला उद्या मार्केट कसं राहील हेही लक्षात येईल. परंतु तत्पूर्वी आत्ता जे मार्केट ज्या पद्धतीने बंद झालं आहे आणि त्या बंद झालेल्या मार्केटमध्ये आपल्याला उद्याच्या लेवल कशा आहेत हे जाणून घ्यायचं आहे. आणि ते जाणून घेण्यासाठी आपण आता या ठिकाणी निफ्टीचं चार्ट पाहतोय. निफ्टीचा चार्ट पाहतो तर निफ्टी 23,344ला बंद झाली आहे. 23,344ला बंद झाली आहे. सकाळी एक चांगली 450-500 अंकाची ओपनिंग दिली त्यांनी, त्यानंतर ती साईडवेज झाली. तर याच रेंजमध्ये ती खेळत राहिली, म्हणजे जास्तीत जास्त 100 पॉईंट ही नसतील ते. आता उद्या आपल्याला करायचं आहे काय, उद्या आपल्याला एक मिनिट हेच आपण एकदा डिलीट करून टाकूया. चला, आपल्याला उद्या काय करायचं आहे, उद्या सरळ एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे वरच्या दिशेने जायचं असेल आपल्याला निफ्टीमध्ये जर वरच्या दिशेने आपल्याला जायचं असेल तर 23,372 हे सकाळी आपण जे ठेवलेलं आहे 23,370च्या वर 23,370च्या वर अशी एक ग्रीन कॅन्डल झाली आणि त्या ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला की आपल्याला लगेच 23,500साठी जायचं आहे आणि 23,500 तोडलं तर आपल्याला 23,600साठी वरच्या दिशेने CSIने जायचं आहे. एक लक्षात ठेवायचं आहे, 23,372 तोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 23,370 म्हणा, 23,370 तोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 23,370 तोडल्यानंतर मला वाटतं 23,420 कुठतरी येत आहे, त्याच्याकडे एक लक्ष द्या. 23,420 तोडलं ना तर मग तुम्ही सुरक्षितपणे ट्रेड 23,500साठी 23,600साठी करू शकता. हे बारकाईने लक्ष द्या.
याच्याकडे लक्ष ठेवा. मी आपण ज्या हे केलेल्या आहेत लेवल ठेवलेलं आहे सीच्या दिशेने, CE साठी हे इथून वरी. आणि आपल्याला आता ह्याच्या निफ्टीमध्ये पी साठी काय करायचं आहे, तर पी साठी सरळ एक स्वतः एक मला असं वाटतं की ही जी लाईन आहे ही कितीवर येते, ही येती आहे एक लक्षात घ्या. 23,000च्या खाली एक रेड कॅन्डल झाली आणि रेड कॅन्डलचा लो तोडला तर 22,000साठी पहिलं टार्गेट आपल्याला राहील. आणि 22,000 तोडलं तर 22,142 हे दुसरं टार्गेट राहील. आणि 142 तोडलं तर आपल्याला हे तिसरं टार्गेट खालच्या दिशेने पी साईड दिशेने चाललं, हे लक्षात घ्या. परंतु एक लक्षात घ्या की संध्याकाळी US मार्केट काय करतं याच्याकडं अत्यंत सावधपूर्वक पहा. कारण FIDIचा डाटा आणि ऑप्शन चेन आपल्याला आत्ता सरळ कन्फ्युजली दाखवत आहे. म्हणजे कन्फ्युजली म्हणजे आत्ता तुम्ही काहीच सांगू शकत नाही. तुम्ही पाहितलं की ह्याच्यामध्ये ऑप्शन डाटामध्ये की तुम्हाला आता निर्णायक मोड तुम्हाला सांगता येणार नाही. असो, चला बँक निफ्टीमध्ये आपल्याला उद्या काय करायचं, तर बँक निफ्टीमध्ये आपण जर बारकाईने बघितलं तर गेल्या आज फक्त काही 100चे इथं 1100 पॉईंटने ओपन झाली बँक निफ्टी. आणि बँक निफ्टी ओपन झाल्यानंतर वरी 200-300 पॉईंटचा देखील चांगला मूव दिला एकीकडे. असो, तर मग उद्या आपल्याला ह्याच्यामध्ये नेमकं करायचं आहे काय, तर उद्या काय करायचं आहे हे पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं एक रेखाटन करून घ्यावं लागेल. आणि रेखाटन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात तर बँक निफ्टीमध्ये सरळ एक विषय आहे. 52,418वर मार्केट आज बंद झालेलं आहे. 52,418वर मार्केट बंद झाल्यामुळं की उद्या आपल्याला शक्यतो 52,280 तोडलं. 52,280 लक्षात ठेवा. 52,280 तो खालच्या दिशेने तोडलं तर आपल्याला 52,100साठी तुम्ही पहिलं टार्गेट घेऊ शकता. 52,100चं 52,100 ही आपल्याला तोडलं. 52,100 तोडलं तर मग सरळ 52,000साठी आपण तुम्ही येऊ शकता. आणि 52,000 हे तोडलं तर 52,008 आपलं 51,860साठी 52,860 तोडलं तर खालच्या दिशेने उद्या तुम्हाला वेळोवेळी हे सांगत चल. आता मग बँक निफ्टीमध्ये आपल्याला वरच्या दिशेने काय करायचं आहे, वरच्या दिशेने सरळ आपल्याला वरच्या दिशेने 52,500 या ठिकाणी लक्षात घ्या. 52,500 52,500 तोडल्यानंतर आपल्याला पहिलं हे राहणार आहे. पहिलं टार्गेट आपल्याला असणार आहे 52,500 जर तोडलं. 52,500 तोडल्यानंतर आपल्याला 52,650 तोडल्यानंतर 52,750 हे आपल्याला 3 टार्गेट राहतील. आणि त्यानंतर उद्या वेळेत आपण तुम्हाला उद्या सकाळी लाईव्ह येऊन आपण उद्याच्या तो एक लक्षात घ्या की मार्केटची सध्याची स्थिती, सध्याची चाल ही अत्यंत म्हणजे धोकादायक पद्धतीची आहे.
चलिए तो चांद तक नाही तो फिर कुछ नाही. त्यामुळं अत्यंत सावध पद्धतीने ट्रेड करणं हे नितांत गरजेचं आहे. त्यासाठी जागतिक बाजारपेठेवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. एक लक्षात घ्या, आता जरी अमेरिकेने 70 दिवसासाठी टेरिफ रद्द केलं असलं तरीसुद्धा ज्या चांगल्या वाईट न्यूज कुठून येणार आहेत आपल्याला, ते एक अमेरिकेवरून येणार आहे, दुसरी चीनवरून येणार आहे. चीन आणि अमेरिकेचं ज्या पद्धतीने सध्या आर्थिक युद्ध चालू आहे आणि त्या आर्थिक युद्धाच्या दृष्टीने चीनने एखादी पॉझिटिव्ह बातमी भारतासाठी केली आली तर मार्केट उद्याची उद्या एक चांगला 400-500 अंकांनी उसळी घेऊ शकतं निफ्टी, आणि बाकीचे 1000-1500 अंकांनी उसळी घेऊ शकतो. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की 24,000 अत्यंत लवकर या आठवड्यात निफ्टीने 24,000 गाठलं तर त्यात नवल ते काहीच नसणार नाही. एक, आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं आणखी एक याच्यामध्ये सगळ्यात सांगायचं झालं तर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण काम करतो आहे त्यावेळेस होमं येऊ द्यायचं नाही, भावनांना आवरायचं आणि कमीत कमी ट्रेड करायची. कालचा व्हिडिओ आपल्याच्याने याच्यात अपलोड होऊ शकला नाही, अपलोड झाला नाही आपल्याकडून. काल आपण स्पष्टपणे म्हटलं होतं की वाय की आज जर ओपनिंग मोठी झाली तर काही करता नाही आलं, ट्रेड नाही करता आले तर शांत बसा. ट्रेड नाही केला तरी की तुम्ही मोठ्या प्रमाणावर पैसे कमवले असंच त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळं की उद्याही अत्यंत व्यवस्थितपणे आपल्या आटोक्यात असेल, खास करून ब्रेकडाऊनवर ट्रेड केलं तर आणखी चांगलं. आता आपण डाव जोन आणि ह्याचं जर पाहितलं, ग्लोबल मार्केट पाहितलं तर ग्लोबल मार्केटमध्ये आत्ता मितीला आपल्याला ग्लोबल मार्केटमध्ये डाव जोन हा 52 अंकांनी मायनस दिसतोय. डाव जोन 52 अंकांनी मायनस दिसतोय. त्याच्यानंतर SP 42 अंकांनी वरी आहे. नॅसडॅक 107 अंकांनी वरी आहे. त्याच्यानंतर आपल्याला डॉलर इंडेक्स प्लसमध्ये, डॉलर इंडेक्स एखाद्या वेळेस आपल्याकडे जर मायनस असेल तर आपल्याला फायदा होतो. गोल्ड प्लसमध्ये आहे. आपल्याला SGX निफ्टी पाहिजे, गिफ्ट निफ्टी पाहिजे आपल्याला. जकार्ता मार्केट 73 अंकांनी आहे. तैवानचं बी ते 344 आहे. ते तैवान निकी आपल्याला 200 आहे. गिफ्ट निफ्टी या ठिकाणी आपल्याला मायनस दाखवते, गिफ्ट निफ्टी मायनस दाखवते आणि डावझोन मायनस दाखवतोय. म्हणजे रेंज बाउंडमध्ये चालू होते ती. हे काळजीपूर्वक बघा, कारण आज मार्केटमध्ये काही होऊ शकतो. समजा आज जर मार्केट हे मार्केट जर मायनस असेल तर उद्या गॅपडाऊन ओपन होऊ शकतं आणि गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर उद्या उसळही घेऊ शकतं. त्यामुळं उद्या मार्केटमध्ये 2 पैसे कमवायच्या हेतूने अत्यंत शांत पद्धतीने ट्रेड करत चला. दुसरी गोष्ट, मराठी ट्रेड गुरुच्या चॅनलला सबस्क्राईब करत चला. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करत चला. अत्यंत साध्या भाषेत आणि मराठी भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढं आणखी चांगल्या भाषेमध्ये आपण बोलूच याच्यामध्ये, काय अडचण येणार नाही. आता कारण बऱ्याच जणाला वाटायला लागले की आता हे काय नाही. ठीक आहे, आपण आता पुढं चेहरासुद्धा दाखवू, म्हणजे लाईव्ह येऊ, व्हिडिओमध्ये चेहरा दाखवू. हां, चला मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.